महाराष्ट्र नवनिर्माण सेना का यहाँ पर धरना प्रदर्शन आया और यहाँ पर इन लोग ने आकर सीईओ को लेटर भी दिया है। हमारे साथ महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारी है, हमारे साथ वीरेंद्र यादव जी भी है, हम उनसे भी जानने की कोशिश करें क्या कुछ कहना है। सर, क्या आपका मामला था यहाँ पर? आप आए, आपने जिस तरीके से सिक्युरिटी मीडिया को अंदर आने से रोक रहे, लेकिन ड्रग्स जो है तो धड़ल्ले से अंदर चले गया। तसंच आहे ना, आता तुम्हाला कल्पना आहे की शनिवारी जो कॉन्सर्ट तिकडे झाला 9x9 यांनी कॉन्सर्ट जो केला त्याच्यामध्ये 4-4.5 मुलं मुली त्याच्यामध्ये ते कॉन्सर्ट बघायला आली होती आणि त्याच्यामध्ये मद्यपान असेल, मोठ्या प्रमाणात ड्रग्सचं सेवन असेल, या सगळ्या गोष्टी तिकडे झाल्या आणि त्याच्यात दुर्दैवी अशी गोष्ट की 2 मुलांना, एका मुलीला आपला जीव गमवावा लागला, एक जण सिरियस आहे। अशा सगळ्या गोष्टी असताना पोलीस कुठे नाही, कसलीही परवानगी यांच्याकडे नाही, कसलेही ड्रग आतमध्ये त्याचे डिटेक्टर्स काही नाही, पार्किंग मध्ये पण वेड्यासारखी ती लोक बाहेर फिरत होते, त्याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही। आता तुम्ही आतमध्ये यायचा प्रयत्न करा, तुम्हाला तिथं आतमध्ये यायला नाही दिलं, पण ड्रग्स व्यवस्थित जात आहेत ना, तर या सगळ्या गोष्टींवर तिकडचं मॅनेजमेंट पण समोर आमच्या यायला तयार नाही। शेवटी एक अधिकारी त्यांचे सीएफओ आम्हाला भेटले, त्यांना आम्हाला जे सांगायचं ते सांगितलं, याच्या पुढे अशा प्रकारचे कोणतेही कॉन्सर्ट तिकडे आम्ही होऊ देणार नाही। आपल्याला काय वाटतं, म्हणजे पोलिसांचा काय वाटा असेल इथं? पोलीस परमिशन पण देतात, हे लोक मीडियाला आतमध्ये येऊ देत नाहीत आणि बाकी ड्रग्स वगैरे आणि नशेचे अंमली पदार्थ ते धडल्ल्याने आतमध्ये जात आहेत। पोलिसांचं लक्ष नाहीये, पोलिसांनी परवानगी दिली असेल तर पोलीस उभे असायला पाहिजे होते। जर मोठ्या प्रमाणात जर ड्रग्स वगैरे इकडे येत आहे ते काही कळत नाही का पोलिसांना? याच्यामध्ये पोलिसांचाच दोष आहे। इकडे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, त्यांचे सर्व अधिकारी असतील, त्यांचं लक्ष नसल्यामुळे ही गोष्टी झालेली आहेत। आणि ज्यावेळी मुख्यमंत्री असं म्हणतात की ड्रग्सच्या बाबतीत 0 टॉलरन्स आहे, हे 0 टॉलरन्स आहे का? आज इकडे मोठ्या प्रमाणात झालंय, तुम्ही नाक्यावर फिरला ना, पानपट्टीवर पण ड्रग्स अवेलेबल येतात, कसलं 0 टॉलरन्स? सूत्रांच्या माहितीप्रमाणे जे लोक इंजर्ड झालेले त्याच्यात अंमली पदार्थामध्ये ते 25चा आकडा दाखवतात का? याच्यात काय किती माहिती? तो अजूनपर्यंत आकडा पुढे आलेला नाहीये, जो खरा आकडा असेल तो काय पुढे आलेला नाही आणि पोलीस पण तो सांगायला तयार नाहीत, तुमच्याकडे पण तो आकडा आलेला नसेल। आता सध्या जे 2 मृत आहेत तो आकडा आहे आणि एक जो सिरियस होता तो पण मला वाटतं आता स्टेबल आहे असं कळलेलं आहे। वीरेंद्र जाधवजी काय म्हणाल? कसं आहे, ह्या ठिकाणी ह्या रेवपालट्या असे शो सुरूच असतात, म्हणजे प्रत्येक महिन्याला 1-2 शो इकडे होत असतात। आम्ही मागे देखील पोलिसांना तक्रार केलेली आहे। ह्या ड्रग्स विषयी आम्ही 10 दिवसापूर्वी पोलिसांनी पत्र दिलेलं आहे की ह्या परिसरामध्ये ड्रग्सचं सेवन जास्ती होतंय म्हणून तुम्ही काहीतरी कारवाई करावी म्हणून। आणि ह्या शोला देखील पोलिसांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही, ते बाहेर उभे होते। म्हणजे कशा गोष्टी झाल्या, हे दोघांचे साठीलोट आहे, नेस्को सेंटर आणि पोलिसांच्या दोघांमुळे गोष्टी घडलेल्या आहेत। त्या जबाबदार नेस्को तर पोलिसही त्याला जबाबदार आहे। याच्यामध्ये एक गोष्ट आहे की हे लोक पण काय करतात, नेस्को वाले एखादा व्यवस्थापक आपला पुढे करून त्याला बळीचा बकरा बनवत आहे। याची सर्वस्वी जबाबदारी ह्या नेस्कोच्या मालकाची आहे, त्या मालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। तो कॉन्सर्ट ऑर्गनाईज केलाय त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। हे बाकीचे छोटे मोठे मोहरे पुढे करायचे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा हे योग्य नाही। यांच्या झाला तर पुढे काहीतरी खरं होईल। आपण आल्या दादा इथं काय झालं आणि आता इथून पुढे आपण कुठे जाणार? आता यांना भेटायचं होतं, यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं, पुढे कॉन्सर्ट अशा पद्धतीचे झालेत, आम्ही ते उधळून जाऊ, याच्याबद्दल काही दुमत नाही। आता आम्ही डीसीपी साहेबांशी माझं आता बोलणं झालंय फोनवर, ते आम्हाला तिकडे वनराई पोलीस स्टेशनला भेटतायत, त्यांना एकदा भेटून आमचं निवेदन तिकडे द्यायचं आहे आम्हाला। वीरेंद्र सर, आपण सांगा आता याच्या पुढचं पाऊल आपलं काय असतं? जसं आता सन्मान्य कुणालजींनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही ह्या ठिकाणी जर शो होत असतील तरी पुढे आम्ही चाचणी करूया, अशा प्रकारे ड्रग्सचं सेवन होतंय का, त्या दारूच्या पार्ट्या होत आहेत काय, सर्व आम्ही चेक करून घेऊ, त्याचं होऊ देणार नाही। आप साफ तौर पर देख सकते हैं महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जो पदाधिकारी थे, उन्होंने यहाँ पर जो है तो नेस्को के जो है तो पदाधिकारी उन्हें एक लेटर दिया और यहाँ से वो जा रहे हैं अभी वनराई पुलिस स्टेशन का। साफ तौर पर कहना है अगर यहाँ पर इस तरीके से फिर अगर पार्टियां होती है तो उसका ऊपर हमारे पास एक अलग ही तरीके का माहौल देखने मिलेगा और हमारा अलग ही नजरिया होगा इनको देखने का। हमारे साथ मनसे के कुछ और पदाधिकारी, हम उनसे भी जानने की कोशिश करें। सबसे पहले बात करते हैं अली शेख जी से। सर, क्या कुछ कहना चाहेंगे आप? आज यहाँ पर आए, आज यहाँ पर हम लोग आए थे 2 दिन पहले जो इंसिडेंट हुआ है, 2 बच्चों की डेथ हो गई है और एक वेव पार्टी चालू थी जिसकी खबर पुलिस को है नहीं है, सब मुझे वक्त इसके अंदर सब समझ में आ रहा है। लेकिन आज हम लोग ने अभी मैनेजमेंट से मिला और मैनेजमेंट से बातचीत की तो मैनेजमेंट से कोई पॉजिटिव रिपोर्ट आया नहीं अपने पास। अभी यहाँ से हम सीनियर पे साहब से बात करके, डीसीपी साहब से बात करके आगे की जो कार्रवाई है वो करने की मांग करेंगे और इस तरीके का इंसिडेंट आगे ना हो, इसके खिलाफ पुलिस प्रशासन क्या कड़क से कड़क कार्रवाई करती है, इसके लिए हम लोग अभी वनराई पुलिस स्टेशन में जाएंगे। आपको भी पता है यहाँ पर बड़े पैमाने पर ड्रग्स अंदर गया था, लेकिन यहाँ जब मीडिया अंदर जाती है तो सिक्योरिटी जाग जाती है अचानक से, इसके ऊपर क्या? यही तो बात है ना कि जो चीज़ों को बताना चाहिए उनको उस चीज़ों को बाहर रोका जा रहा है और जो चीज़
ज़रूरी नहीं है उस चीज़ों को अंदर लाने के लिए। तो आज मैनेजमेंट के ऊपर पूरी कार्रवाई करने की मांग की गई है। हमारे विभाग अध्यक्ष और हमारे जो वरिष्ठ पदाधिकारी है सब लोगों ने निवेदन वगैरह दिया है। अब हम लोग आगे जाके पुलिस स्टेशन में जो सीनियर पे है उनसे बात करने के बाद आगे की क्या कार्रवाई होगी इसको हम लोग करेंगे। अरुण गवळी जी हमारे साथ है सर, आप क्या कहेंगे यहाँ पर? खरं तर ह्याच्या मागे मोठं आर्थिक कारण आहे. ज्या प्रकारे अशा आता आता जो इन्सिडेंट झालाय, 2 तरुण दगावले, एक ऍडमिट आणि त्यांचं वय किती आहे, 25 आणि 28. म्हणजे ही जी देशाला दिशा देणारी तरुण पिढी आहे जी आता कॉलेज शिकते आहे, त्या लोकांनी अशा प्रकारे त्यांचा जीव दाखवतो. त्यांच्या घरातल्यांना कसं वाटत असेल, त्यांनी त्यांच्या घरातल्यांना समाजात काय ते तोंड दाखवणार आहेत. आणि आज तुम्ही बघता हे नुसतं नेस्को नाही आहे. आज तुम्ही जर बघाल प्रत्येक पानाच्या गादीवर तुम्हाला भांगेच्या गोळ्या, म्हणजे आपले पूर्वज म्हणजे घरातले जेव्हा बोलायचे की बाबा श्रीमंताच्याच मुलांचंच काम आहे, पण आता प्रत्येक ठिकाणी इझिली अवेलेबल होतं भांगेच्या गोळ्या. एमडीचे नशा चालू आहेत, इंजेक्शन घेतात, काय त्याला टोचा बोलतायत, परत एमडी या प्रकारचे सर्रासपणे विकले जात आहेत. आणि मी स्वतः शाखाध्यक्ष म्हणून मनसेचा 2019 साली 4.5 किलोचा गांजा जप्त करून दिला. तेव्हा आमचे चांगले ऑफिसर होते औटी साहेब, संतोष औटी म्हणून, ते ATS ला होते. त्यांनी त्याच्यानंतर वारंवार आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. 2024 ला देखील केलाय आणि काल देखील केला आणि महानगरपालिकेला देखील आम्ही ह्याच्या केलं. पण कुणाचं काही लक्ष, ह्याच्या मागे मोठं आर्थिक कारण आहे, बाकी काही नाहीये. आणि ही आत्ताची पिढी संपूर्णपणे बर्बाद झाली. म्हणजे महाराष्ट्राने एवढे थोर माणसं दिली आहेत, पण आता जी तरुण पिढी आहे त्यांना फक्त मोबाईल, ड्रग्स ह्याच्या पलीकडे ते जातच नाहीयेत. बघितलं तर आपलाच वार्ड आहे हा. नक्कीच वाटत एक दुर्दैवी घटना अशी घडली आहे की गोरेगाव संस्कृतीचा चांगला जपणारा गोरेगाव आहे, पण ज्या 11 तारखेला ही दुर्दैवी घटना घडली कारण निंदनीय आहे. म्हणजे इथे नेस्कोच्या प्रशासनाचे जे दुर्लक्ष आहे ते दिसण्यात आलंय. आणि तरी बघायला गेलं तर नेस्कोच्या मालकावर गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण त्यांनी इकडे शहानिशा केली नाही. म्हणजे आपण कोणाला परमिशन काय द्यायचं, म्हणजे रात्रभर रेव पार्टी चालते इकडे. म्हणजे पहिल्यांदा असं दिसतंय की गोरेगावमध्ये असे प्रकार चालू झाले आहेत. त्यानंतरचं काय पाऊल असणार आता आपल्या वार्डात जे हे प्रकरण घडलेलं आहे त्यानंतर आपण किती म्हणजे याची प्रक्रिया पुढे काय चालू असणार आहे, काय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत? नक्कीच आता आम्ही इकडे लक्ष ठेवून असणार आहे की नेस्कोला कुठल्या प्रकारे कुठला इव्हेंट होत आहे, काय होतं, इव्हेंटमध्ये कुठल्या परमिशन दिल्या आहेत ते आम्ही आता चेक करणार आहोत. आम्ही आता त्या प्रशासनाला भेटून आलो आहे आणि आता आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन जाऊन मालकावर गुन्हा दाखल करणार आहोत.